नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध 2020. मित्रांनो, काही घटना अशा असतात, की ज्या आपल्यापर्यंत केवळ तोंडदेखत पोहोचत असतात. पण त्यातला मतितार्थ आपल्याला कळत नाही. आता हेच बघा ना, चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने एक महत्त्वाचं विधेयक लोकसभेत मांडलं आणि ते विधेयक आहे इंडियन अंटार्क्टिक बिल 2022. मित्रांनो, हे विधेयक का महत्वाचं आहे? कदाचित आपल्यापैकी काही लोकांना ह्याचं नाव कळलं असेल, पण त्यातला मतितार्थ कळला नसेल, की हे विधेयक आपल्यासाठी का महत्वाचं आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतील. मित्रांनो, नेमकं आज आपण तेच जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर चैतन्य गिरी. चैतन्यजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार आबा, तुमच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार. चैतन्यजी, हे जे इंडियन अंटार्क्टिक बिल 2022 आहे, तर याबद्दल अगदी डिटेल जरा सुरुवातीला सांगा. कारण कसं आहे, की अनेकांना हे बिल म्हणजे काय हेही कळलेलं नाही. नक्कीच. साधारण 1980च्या सुरुवातीला भारताने पहिल्यांदा अंटार्क्टिकावर मोहीम राबवण्याचं ठरवलं होतं. तो काळ इंदिरा गांधींची सरकार होती तेव्हा, आणि त्या काळामध्ये भारत सरकारने ठरवलं की इतर देशांप्रमाणेही भारताने अंटार्क्टिकाला जाऊन, म्हणजे दक्षिण ध्रुवाच्या दिशेने जो सगळ्यात मोठा खंड आहे त्या दिशेला, त्या खंडावर पोहोचून तिथे संशोधन करावं. कारण तो अख्खा खंड, जो कॉन्टिनेंट आहे, तो फक्त संशोधनासाठी उघडा आहे. तिकडे कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक कार्य किंवा कुठल्याही प्रकारचे वास्तव्य हे शक्य नाहीये. आणि तो एका करारामध्ये बांधील आहे. त्या कराराबद्दल मी सांगीनच, पण त्या दरम्यान आपण ठरवलं की चला जायचं. तेव्हा आपण अर्जेंटिना, साऊथ आफ्रिका अशा देशांची मदत घेतली. कारण हे देश जर तुम्ही भौगोलिकरित्या पाहिले तर दक्षिणेच्या दिशेला आहेत आणि अगदी अंटार्क्टिकाच्या जवळचे देश आहेत हे. तर आपण असं ठरवलं की आपण इथून साऊथ आफ्रिकेला जायचं आणि साऊथ आफ्रिकेवरून आपण आपल्या वैज्ञानिकांना अंटार्क्टिकापर्यंत पोहोचवायचं. त्या काळामध्ये आपण तिथे एक मोठं स्टेशन उभारलं होतं, रिसर्च स्टेशन उभारलं होतं. त्या रिसर्च स्टेशनचं नाव होतं दक्षिण गंगोत्री. दक्षिण गंगोत्रीवर खूप काळ, जवळपास 10 ते 15 वर्ष एकदम ऍक्टिव्ह रिसर्च चालला होता. आणि त्या दरम्यान बरेचसे देशांसोबत आपण भारताने सहकार्य केलं होतं. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, मग त्यानंतर युनायटेड किंगडम, रशिया, त्या काळातलं सोव्हिएत युनियन, यांच्यासोबत आपण भरपूर सहकार्य केलं आणि त्यांनी आपल्याला या रिसर्च मध्ये मदत केली. भारतातर्फे जी आजची मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आहे, ज्याची स्थापना 2006 मध्ये झाली, पण त्याच्या आधी ते डिपार्टमेंट ऑफ अर्थ सायन्स होतं. तर त्या डिपार्टमेंटनी या अख्ख्या संशोधनामध्ये अग्रेसर स्थान घेतलं होतं. त्यापैकी गोवामध्ये स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, नॅशनल सेंटर फॉर ओशनिक अँड अंटार्क्टिक रिसर्च अशा संस्था सहभागी व्हायच्या. आणि बऱ्याचशा विद्यापीठामधून जे मरीन जिओलॉजी आहे किंवा पोलार जिओलॉजी, असे जे अंटार्क्टिकाशी निगडीत विषयांचा अभ्यास करणारे वैज्ञानिक होते, त्या वैज्ञानिकांना मोहिमा घेऊन जायच्या अंटार्क्टिकाला. आणि या मोहिमा जवळपास 6-6 महिन्याच्या असायच्या. म्हणजे तुम्ही एकदा तिकडे पोहोचलात की तुम्हाला तिकडे 6 महिने राहावं लागायचं. तिकडे तुम्ही जे तुमचं राशन पाणी आहे ते 6 महिन्याचं तुम्ही घेऊन जाणार, इंधन घेऊन जाणार, तिकडे राहणार, आपलं संशोधन करणार आणि मग दुसऱ्या 6 महिन्यानंतर तुम्ही परत याल. असं बराच काळ चाललं. पण हे सगळं होत असताना भारताने कुठेही एक विधेयक काढलं नव्हतं. त्याचं कारण सांगतो मी. 1961 साली आंतरराष्ट्रीय पटलावर एक अंटार्क्टिक ट्रीटी सिस्टम नावाचं एक वैश्विक करार सामोरा आला. आणि त्या करारामध्ये असं नमूद केलं गेलं आहे की अंटार्क्टिकाचा वापर फक्त संशोधनाकरिता होणार. त्या अख्ख्या खंडावर कुठल्याही देशाचा दावा नसणार. आणि दावेकरू होते
म्हणजे द्वितीय विश्वयुद्धामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, चिले, फ्रान्स, न्यूझीलंड, नॉर्वे आणि ग्रेट ब्रिटन हे सगळ्या देशांचा अंटार्क्टिकावर दावा होता. आणि त्यांनी बरेचसे असे त्याच्यामध्ये सेक्टर्स बनवले होते, जसे आपण वाशीमध्ये वगैरे पाहतो ना सेक्टर्स, पण हे सेक्टर्स अगदी हजारो किलोमीटर लांबीचे सेक्टर्स होते. यांनी आपापला एक सेक्टर निवडून ठेवला होता. तर ह्यांचे जे सेक्टर्स होते आणि ह्यांचे जे दावे होते, या करारामुळे त्याला एक प्रकारचं एक स्थगिती आली, एक मोराटोरियम आला. आणि तेव्हा असं कळलं की कुठलाही देश ह्याच्यावर दावा करू शकणार नाही. या 7 देशांव्यतिरिक्त पेरू, जो साऊथ अमेरिकेतला देश आहे, रशिया, साऊथ आफ्रिका आणि युनायटेड स्टेट्स ह्यांचे पण म्हणजे न बोलता त्यांनी दावे केले होते की आमचे पण या खंडावर काही सेक्टर्स असणार आहेत, काही रिअल इस्टेट आमच्याही मालकीची असणार आहे. यांच्यावर पण पाणी फिरलं गेलं. भारत जेव्हा तिकडे गेला, भारताने तिकडे कुठलाही दावा केला नव्हता. आणि जरी वैज्ञानिक पातळीवर सहकार्य होत होतं, पण भारताने ज्या प्रांतामध्ये आपले स्टेशन उभारले होते, म्हणजे सुरुवातीला जसं मी सांगितलं दक्षिण गंगोत्री उभारला, त्यानंतर मैत्री उभारला, मैत्री नावाचं एक स्टेशन उभारलं गेलं. त्यानंतर आता नुकताच अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2012 साली भारती नावाचं एक स्टेशन, अतिशय उत्तम दर्जाचं वर्ल्ड क्लास स्टेशन भारताने उभारलं गेलं. आणि हे जेव्हा भारत उभारत होता तेव्हा एका देशाच्या पोटात खूप दुखायचं. त्या देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. कारण भारताने जिथे स्टेशन बांधले होते ते ऑस्ट्रेलियाच्या दाव्याच्या प्रदेशात आहेत. तर हे सगळं पाहता जरी स्थगिती आहे तरी अंटार्क्टिकाला पोचण्याकरता एक धोरण असणं, राष्ट्रीय धोरण असणं गरजेचं होतं. आणि ते धोरण मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये लोकसभेच्या सत्रामध्ये भारताने हे विधेयक हे प्रस्तुत केलं. आणि हे खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. त्याच्यामध्ये बरेच घटक भारताने नमूद केले गेलेले आहेत. आणि या विधेयकाला बनवण्यासाठी भारताने बऱ्याच देशांचे जे समवॉट ज्याला जे सिमिलर एकदम सारखे जे विधेयक आहेत, ह्याच्यासारखे विधेयक आहेत, त्याचा अभ्यास करूनच बनवलं गेलाय. तर अगदी फुल प्रूफ बनवलाय हा विधेयक. आणि याचा उपयोग येत्या काळामध्ये नक्कीच होणार आहे. आता मला एक प्रश्न असा पडतो की जरी आंतरराष्ट्रीय करार असेल तरी चीन म्हणा, अमेरिका म्हणा, ही दादागिरी करून उद्या या अंटार्क्टिकाच्या प्रदेशावर आपले दावे ठोकणार नाही का? आणि जर तसं झालं तर तिकडची साधन संपत्ती ही त्यांच्या मालकीची होणार नाही का? मालकीची होणं तसं पाहिलं गेलं तर कठीण होणार आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो की ही जी अंटार्क्टिक ट्रीटी आहे ह्याची जी व्हॅलिडिटी आहे ती 2048 सालापर्यंत आहे. म्हणजे अजून त्याला 26 वर्ष आहेत. तर येत्या 26 वर्षांमध्ये फार काही त्यात बदल घडेल असं मला वाटत नाही. आणि त्या आधीच या अख्ख्या ट्रीटीमध्ये किंवा या करारामध्ये कुठला फेरबदल केला जाईल असंही होणार नाही आहे. कारण तो जर फेरबदल करायचा कुणीही प्रयत्न केला तर 1961च्या आधीचे जे दावेदार आहेत आणि जे नवीन दावेदार आहेत ज्यांचं आता तुम्ही नाव घेतलं, जे दादागिरी करून आपला दावा ठोकू शकतात, यांच्यामध्ये एक प्रकारची शर्यत सुरू होईल. आणि त्या शर्यतीच्या सिनारिओमध्ये जर समजा ती शर्यत सुरू पण झाली तर भारताची आर्थिक, तांत्रिक आणि सिस्टमिक आपल्या सिस्टम मध्ये एक तयारी असावी म्हणून हे विधेयक तयार केलं गेलेलं आहे की अंटार्क्टिकामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण तिथल्या एन्व्हायरमेंटला काही बाधक असं काही कार्य आपण करणार नाही हे आपण त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तिकडे आपण कुठल्या प्रकारचं उत्खनन करणार नाही हे आपण नमूद केलेलं आहे. तिथे जाणाऱ्या सगळ्या लोकांची जितके वैज्ञानिक जातील किंवा गैरवैज्ञानिक जे कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणारी लोक असतात, कारण तिकडे कन्स्ट्रक्शन वाले पण खूप लोक जातात, यांची पुरेपूर चाचणी केली जाईल, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली जाईल,
त्यांना समजा त्यांच्यापैकी कोणी आजारी पडलं तर त्यांना रेस्क्यू कसं करावं, त्यांना परत म्हणजे हॉस्पिटल्सला कसं पोहोचवावं, कारण तिकडे हॉस्पिटल्स नाही आहेत अंटार्क्टिकामध्ये, तर ते त्यांना परत हॉस्पिटल्समध्ये कसं आणावं, हे सगळे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नमूद केलेल्या गेल्या. आणि एका विधेयकाच्या येण्याने पूर्ण यंत्रणा सजग होते. तर आतापर्यंत अंटार्क्टिकाला जे फक्त वैज्ञानिक दृष्ट्याच बघितलं जायचं, या विधेयकाच्या येण्याने त्याला दिल्लीमधले प्रत्येक डिपार्टमेंट याला बारकाईने बघायला सुरुवात करेल. नक्कीच. म्हणजे विधेयक आलं म्हणजे तो कायदा झाला, आणि कायदा आला की तो सगळ्यांना बंधनकारक असतो. पण मला एक आणि मला एक घटना आठवते की ज्यावेळेस ही दक्षिण गंगोत्रीची मोहीम होती, त्यावेळेस बऱ्याच लोकांनी असा आक्षेप घेतला होता, अरे कशाला जाताय तिथे, कशाला पैसे खर्च करताय, तिथे तर काही फक्त बर्फ आहे आणि काय तुम्ही संशोधन करून करणार. तर काय वाटतं तुम्हाला की तिथे संशोधनातून काय होऊ शकतं? नंबर एक म्हणजे अंटार्क्टिकामध्ये संशोधन हे पूर्ण जगासाठी महत्वाचं आहे, नुसतंच भारतासाठी नव्हे. वायुमंडल परिवर्तन, हवामान परिवर्तन, क्लायमेट चेंज चा अंटार्क्टिकाशी खूप जवळचा संबंध आहे. भारताच्या भूखंडाचा अंटार्क्टिकाशी खूप जवळचा संबंध आहे. जवळपास 65 मिलियन वर्षापूर्वी जेव्हा भारत जो आधीचा जो पूर्ण मोठा खंड होता, कॉन्टिनेंट होता, त्याच्यापासून जेव्हा तुटला, गोंडवाना त्याच्यापासून जेव्हा तुटला, तर आपल्या भारताच्या ज्या पश्चिम तटाला, आजचं जे पश्चिम तट आहे म्हणजे कोकण आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, हे पश्चिम तट अंटार्क्टिकाच्या एका तटाला जुळून होतं. तर भौगोलिकरित्या अंटार्क्टिकाचा बराचसा भाग हा भारताचा जुळा बंधू म्हणा किंवा जुळी भगिनी असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आपल्यासाठी आपल्याला जे पोलार सिंक्रोनस सॅटेलाइट्स असतात, जे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापासून त्या कक्षामध्ये फिरतात, त्या सॅटेलाइट्सला मॅनेज करण्यासाठी किंवा त्यांचं ऑर्बिट ट्रॅक करण्यासाठी दक्षिण ध्रुवावर यंत्रणा असणं गरजेचं आहे. मग त्यानंतर वायुमंडल परिवर्तनाचं मी म्हटलेलोच आहे. अंटार्क्टिका हा जगातला सर्वात मोठा गोड्या पाण्याचा साठा आहे. गोड्या पाण्याचा साठा आहे, तर त्याच्यामुळे त्याची देखभाल करणं आपल्याला गरजेचं आहे. तिथे बऱ्याच प्रकारची वनस्पती पण आहे. असं नाही की अंटार्क्टिकामध्ये पूर्णतः बर्फच आहे. बर्फ खूप मोठ्या प्रमाणात तिकडे आढळतो, पण जिथे जिथे बर्फ आढळत नाही तिकडे फार रेअर अशी वनस्पती आहे. तिकडे जनावरं आहेत, पेंग्विन्स आहेत, जे आजकाल महाराष्ट्रामध्ये फार फेमस झालेले आहेत. पेंग्विन्स तिकडून येतात. त्यानंतर बरेचसे छोटे छोटे मासे, क्रिल प्रॉन्स असे मासे आहेत, व्हेल्स आहेत भरपूर. आणि हे जे मासे आहेत ना, आणि थंड पाणी आहे अंटार्क्टिकाच्या भोवती, जो महासागर आहे ज्याला सदर्न ओशन म्हणतात, दक्षिणी महासागर म्हणतात, त्या सदर्न ओशनचं, दक्षिणी महासागराचं अख्ख्या जगाच्या वायुमंडळावर खूप मोठा परिणाम होतो. त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एक फेनॉमेनन आहे ज्याला थर्मोहलाइन सर्क्युलेशन करंट बोलतात. त्यामध्ये काय होतं की एक पाण्याचा अख्ख्या जगामध्ये फिरत असतो, प्रवाह एक फिरत असतो, आणि तो एका कन्व्हेअर बेल्ट सारखा फिरतो. तो आपल्या हिंद महासागरातून जातो, मग नंतर साऊथ आफ्रिकेकडून तो वळतो, मग तो उत्तरेच्या दिशेने उत्तर अटलांटिक मध्ये जातो, आणि तो उत्तर अटलांटिक मध्ये अगदी ग्रीनलँड पर्यंत पोहोचतो, आणि तो जो प्रवाह आहे तो खाली उतरतो. म्हणजे जिथे जिथे गरम पाणी असतं तिकडे तो वर येतो, समुद्राच्या सरफेसवर येतो, आणि जिकडे जिकडे तो गार होतो तर तो परत खाली जातो. आता हा जो करंट आहे हा अख्ख्या जगामध्ये फिरतोय. हा प्रशांत महासागरात फिरतोय, अटलांटिक मध्ये फिरतोय, हिंद महासागरात फिरतोय, खाली या दक्षिणी महासागरात फिरतोय, आणि ह्यामुळेच आपल्या इथे मॉन्सून्स येतात. म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये म्हणा तुम्ही, ईस्ट एशियामधले जे टायफून आहेत, आपल्या इथले सायक्लोन आहेत, आपल्या इथे साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड्स आहेत, हे सगळे या करंटमुळे. आणि हा जर उद्या करंट बंद पडला तर जगामधले बरीचशी
जे आपली जीवसृष्टी आहे ती विलुप्त होईल. तर ह्याचं खूप एक सामरिक महत्व आहे. म्हणजे नुसतंच वैज्ञानिक नव्हे, पण हा जगाच्या सिक्युरिटीच्या खूप महत्वाचा घटक आहे. तर अंटार्क्टिकाचं तसं महत्व आहे. अंटार्क्टिका सोडा, आपल्या मागच्या महिन्यामध्ये आर्क्टिक म्हणजे जो उत्तर ध्रुव आहे त्याच्यासाठी एक नॅशनल पॉलिसी पण बनवलेली आहे. तर मागचा महिना तसा पाहायला गेला तर एक खूप महत्वाचा महिना होता आपल्या ध्रुवीय धोरणांसाठी. आपण दोन्ही ध्रुवांसाठी नवीन धोरणं बनवली. उत्तरेसाठी म्हणजे आर्क्टिक साठी आपण धोरण बनवलं आणि खाली दक्षिण ध्रुवासाठी आपण एक लेजिस्लेशन बनवलेलं आहे. बरं, मी आर्टिक कडे येणार होतो. आता माझा पुढचा प्रश्न तोच होता. तर मला असं विचारायचं की आर्टिक म्हणजे उत्तर ध्रुव, बरोबर. आता उत्तर ध्रुवाबद्दल आणि दक्षिण ध्रुवाबद्दल म्हणजे अंटार्क्टिक बद्दल ह्या ज्या जागतिक ट्रीटी आहेत, जागतिक करार आहेत, त्या दोन्ही सारख्या आहेत की वेगवेगळ्या आहेत? त्या बऱ्याच रीत्या सारख्या आहेत. फक्त आर्क्टिक मध्ये कसं होतं की तिकडे कुठलाही कॉन्टिनेंट नाहीये. तो नुसतं तो एक महासागर आहे, आर्क्टिक महासागर आहे आणि तो बर्फाळलेला आर्क्टिक महासागर आहे. तर तिकडे कुठलाही भूखंड नाहीये. तर भूखंड नसल्याने तिथले करार थोडेसे वेगळे आहेत. आणि त्याच्यामध्ये जे UNCLOS लॉ ऑफ द सी ज्याला म्हटलं गेलं आहे, समुद्री नियम, जागतिक समुद्री जे नियम आहेत ते जागतिक समुद्री नियम तिकडे लागू होतात. दुसरं म्हणजे आर्क्टिक जो आहे तो 1945 नंतर जिओपॉलिटिकली भूराजकीय रित्या खूप ऍक्टिव्ह राहिलेला आहे. कारण अमेरिका आणि रशियाला या दोघांना सेपरेट करणारे ही एक पाण्याचा वॉटर बॉडी आहे. आणि त्यामुळे ह्याचं खूप महत्व आधीपासून राहिलेलं आहे. येत्या काळात असं झालं की क्लायमेट चेंजमुळे जो उन्हाळ्याच्या उत्तरेत जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा तिथलं बर्फ हे संकुचित व्हायला लागलं. बर्फाचे जे ग्लेशियर्स आहेत ते सगळे संकुचित व्हायला लागले आणि संकुचित होण्यामुळे तिकडे भरपूर शिप मुवमेंटला वाव मिळाला आणि तिथून बरेचसे शिप्स म्हणजे त्यांचं आवागमन होत गेलं आणि त्याच्यामध्ये ट्रेडची एक शक्यता फार वाढलेली आहे. आता त्यामुळे नुसतंच आर्क्टिकला आता लागून कुठले कुठले देश आहेत. आर्क्टिकला लागून सगळ्यात मोठा देश म्हणजे रशिया आहे. जवळपास त्याची एक 18,000 ते 19,000 किलोमीटरची एक कोस्टलाईन आहे. त्यानंतर मग स्कॅन्डिनेव्हियातले देश आहेत. त्यामध्ये फिनलँड आला, नॉर्वे आला, स्वीडन आला. मग त्यानंतर तुम्ही आइसलंड आहे. आइसलंड आणि ग्रीनलंड आहेत. आइसलंड एक वेगळाच देश आहे, पण ग्रीनलंड आहे तो डेन्मार्कच्या हद्दीतला देश आहे. डेन्मार्कचं स्वायत्त आहे ग्रीनलंडवर. मग नंतर तुम्ही या साईडला आल्यानंतर उत्तर अमेरिकेच्या दिशेने आल्यानंतर तिकडे कॅनडा एक मोठा देश आहे आर्क्टिकला लागून. आणि मग नंतर अमेरिका आहे. अमेरिकेचा जो अलास्काचा जो प्रांत आहे तो. त्यामध्ये रशियाने खूप आर्क्टिकच्या तटावर खूप काम केलेलं आहे. त्यांचे मोठे मोठे बंदर आहेत आर्क्टिकच्या तटावर. त्यांची न्यूक्लिअर सबमरीनच्या फ्लीट्स आहेत तिकडे त्या तटावर आणि तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर इतर देशांचं नाहीये. ग्रीनलंडमध्ये काही अमेरिकेचे बेसेस आहेत. थूल नावाचा एक एअरफोर्सचा बेस आहे, US एअरफोर्सचा बेस आहे जो नेटो पूर्णपणे वापरतो. त्यानंतर ग्रीनलंड आणि युकेच्या मध्ये एक अंडर वॉटर सेन्सिंग नेटवर्क आहे, सेन्सरचा नेटवर्क आहे. तो सेन्सरचा नेटवर्क होता यासाठी की रशियन सबमरीन किंवा रशियन शिप्स जर अटलांटिक मध्ये त्यांनी जर यायचा प्रयत्न केला तर ह्यांना तिथून एक सिग्नल मिळतो. तर भूराजकीयरित्या आर्क्टिक खूप ऍक्टिव्ह आहे. आपण काय केलं, आपण 2017 पासून मोदींची सरकार आल्यापासून आर्क्टिक देशांसोबत खूप संबंध वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. एक म्हणजे या सर्व देशांसाठी आपण एक मोठा मार्केट आहोत. जर उद्या नॉर्वेला म्हणा किंवा रशियाला म्हणा किंवा अमेरिकेला म्हणाला आपल्याला ऑइल अँड गॅस विकायचा असेल आणि ऑइल अँड गॅस जो मुबलक प्रमाणामध्ये इथे उपलब्ध आहे तर ते त्यांच्यासाठी आपण एक मोठा मार्केट आहोत. तर त्याकरता
आपला तिथल्या व्यवसायावर किंवा तिथे जे काही व्यवसाय होतील येत्या काळामध्ये त्याच्यावर आपला मोठा स्टेक आहे, आपण भागीदारी आहे आपली. तर जवळपास 2019 साली आपण आर्क्टिक काउन्सिल हे आर्क्टिक देशांचा जो समूह आहे त्याची आपण सभासद झालो, ऑब्झर्व्हर सभासद झालो. त्यानंतर नॉर्डिक काउन्सिल सोबत आपण समिट केली. नॉर्डिक काउन्सिल मध्ये हे स्कॅन्डिनेव्हियातले जे देश आहेत ते सामील आहेत फक्त. त्यानंतर रशिया सोबत आपले संबंध चांगले आहेत, अमेरिकेसोबत संबंध चांगले आहेत, कॅनडा सोबत येत्या काळामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये एक नवीन अग्रीमेंट नुकताच केलेले आहेत. तर आपण काय करत आहोत की आपण चीनच्या व्यतिरिक्त चीनला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून स्वतःला प्रस्तुत करत आहोत. मधल्या काळामध्ये असं झालं की चीनने न्यूक्लिअर पावर्ड शिप्स, आईस ब्रेकर शिप्स असं बनवण्याचं ठरवलं होतं आणि त्यांच्या काही शिप्स न विचारता किंवा न इन्फॉर्म करता आर्क्टिकला पार केलं त्यांनी. आर्क्टिकला पार करून कॅनडाच्या तटापर्यंत पोहोचल्या आणि जेव्हा ते कॅनडाच्या तटावर पोहोचल्या कॅनेडियन सरकार ही खूप हादरली, कारण त्यांना भीती वाटायला लागली की जर उद्या रशियाच्या सहकार्याने चीन जर आर्क्टिक मध्ये धुडगूस घालू लागला तर नेटोची जी सुरक्षेचं जे कवच आहे ते तुटण्याची भीती आहे. तर हे सगळं पाहता आणि चीनने स्वतःला एक नियर आर्क्टिक स्टेट म्हणजे आर्क्टिकच्या जवळील देश असं घोषित केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आर्क्टिक प्रांत आणि चीनमध्ये हजारो किलोमीटरचं अंतर आहे, पण तरीही त्यांनी स्वतःला तसं घोषित केलं. तर हे सगळं पाहता एक चीनला काउंटर म्हणून भारताचं आर्क्टिकमध्ये जाणं हे तिथल्या देशांनाही महत्वाचं वाटत होतं आणि आपल्यालाही वाटलं की आता ही वेळ आलेली आहे की आपण आर्क्टिकच्या दिशेने जरा सिरियसली पाहिलं पाहिजे. याच दृष्टिकोनातून आपण आर्क्टिकची मोहीम पण सुरू केली आणि एक पॉलिसी पण अनाऊन्स केलेली आहे. अच्छा, गुड. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. ऍक्च्युली हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आपल्याला तसं करायला गेलं तर 1 तासाचा एपिसोड पण कमी पडेल, पण थोडंसं आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे. तर मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तो असा की या 2 कायद्यांमुळे, म्हणजे आता ते बिल आहेत ते उद्या जाऊन कायदे होणार, या 2 कायद्यांमुळे भारतात काय फरक पडला? कायद्यामुळे आणि पॉलिसीमुळे 2 फेरबदल होतील. एक म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जो फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून या 2 प्रांतांना बघितलं जायचं त्याचं एक्सपान्शन होणार आहे, म्हणजे आपल्या त्या दृष्टिकोनामध्ये एक एक्सपान्शन होणार आहे. त्याच्यामध्ये भारतीय इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये सामील होईल, कारण भारतीय इंडस्ट्रीला ह्याच्यामध्ये व्यावसायिक ऑपॉर्च्युनिटीज दिसायला लागतील. नंबर 2 म्हणजे फक्त सायन्स लाईनच्या ज्या मिनिस्ट्रीज आहेत, जसं मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आहे किंवा इस्रो आहे किंवा DRDO आहे, ह्यांच्या पुरतच सीमित न होता मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या सर्व मिनिस्ट्रीजला किंवा मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांना सगळ्यांना वाव मिळणार आहे. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसचं खास महत्व आहे कारण आर्क्टिकच्या दिशेने पॅसिफिक महासागरामध्ये भारताचे काही भागीदारी आहेत. एक साखालीन नावाच्या 2 ऑइल अँड गॅसच्या फील्ड्स आहेत पॅसिफिक ओशन मध्ये रशियाच्या पूर्व तटाला, आणि तिकडे आपली भागीदारी आहे. आणि येत्या काळामध्ये जर आपल्याला आणखीन ऑइल अँड गॅस जर पाहिजे असेल तर आपल्याला त्यापेक्षा उत्तर सायबेरियाच्या दिशेने, सायबेरियाच्या ज्या आर्क्टिक तटावर आपल्याला जावं लागणार आहे. तर नियम आणि धोरण हे दोन्ही या दोघांचंही फार महत्व येत्या काळात राहणार आहे, कारण हे सगळे जे या भागांमध्ये, या प्रांतांमध्ये जर आपल्याला कूच करायचं असेल तर आपल्याला एक युनिफाईड एक अप्रोच असणं गरजेचं आहे. म्हणजे क्रॉस मिनिस्टेरियल एज वेल एज क्रॉस इंडस्ट्रीयल, म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीचा सहभाग, म्हणजे नुसतंच विज्ञान नव्हे. आपल्याला विज्ञानाला त्याला केंद्रस्थानी ठेवायचं आहे, पण वाणिज्य हे फार महत्वाचं आहे आणि सुरक्षा ही फार महत्वाची आहे. नियम आणि कायद्यामुळे या दोन्ही घटकांना
बळ मिळणार आहे. नक्कीच. चैतन्यजी, आपण या अंटार्क्टिक आणि आर्क्टिक बिलाबद्दल ही सविस्तर माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मित्रांनो, लक्षवेध 2020 हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बऱ्याच प्रेक्षकांनी मध्ये विचारलं होतं की चैतन्यजी कुठे आहेत म्हणून. तर ते स्वतः सायंटिस्ट आहेत, आपल्याला माहिती आहे, त्यांच्याकडे वेळ कमी असतो, पण तरीही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते स्वतःहून फोन करतात आणि येतात नक्कीच आपल्या चॅनलवर. तर भविष्यातही ते असेच येत राहतील अशी अपेक्षा करूया आणि आमच्या प्रेक्षकांना अशीच ही नवीन नवीन माहिती मिळत जाईल. तर आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.